वसंत विहार नाव ठेवायला पाहिजे तुम्ही. वसंत निसर्ग विहार. ठीक आहे. तर खऱ्या अर्थाने माझी शूटिंग पूर्ण झालेली आहे. यापासून कॉपी करतो. वा, क्षेत्र आहे आणि ते तुम्हाला प्रोटॉन्स हो कुठं हे ड्रेसिन हो ते सरळ वाटतात. हे वेल्डोड आहे. हो. हा वेल्डोड आहे. सी हिबिस्कस आहे आणि या पानांना कलर येतो. वेगवेगळं ते करत. शेफेलेरा म्हणतो याला. हे मध्ये कल्यांची मध्ये ते वैजयंती आहे. ते आपलं खायचं अळू आहे. मागं थोडं आहे आणि वरती भरपूर आहे. अरे सगळं सारी साईडनी तुमचं एकमेव घर दिसायला तिथं सगळीकडे झाडच झाड आहेत. मला राहून की पाटलांच्या गेला की झाडच झाड एवढी आहे. नाही खरंच, पण त्याला तुम्ही पाणी देणं हे करणं काय साधी गोष्ट आहे. फणस आहे. अरे वा. ते 10-12 फणस नाही. आजूबाजूचे ओरडत नाही का? 10-12 फणस नाही. काय नाही. कोकण बिकण सगळे तुमच्याकडे हापूस सगळं. ऑटोस होतं हा. मग ते वाढवत गेलो आम्ही. हम्म. खाली माझी मोठी मंदिर राहते. हो हो. मोठं प्रभाकर पाटील. पाटील. मध्ये होते ते. हा. हेड डिपार्टमेंट वगैरे क्षेत्रातले आहेत. होते. भिंती सुद्धा परत वापर केला. म्हणजे हे हँगिंग चांगलं दिसतं. दररोज पाणी घालवलं. हो ना ते तर हे सगळे बेगोनिया व्हरायटीज आहेत. आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर आता फार असं अगदी फ्रेश राहतं पण आता ऊन सहन होत नाही त्याला. उन्हाळ्यात सगळं कोणाचं आम्हाला तर शेत ग्रीन शेड टाकायला गेलं पहिले ग्रीन शेड टाकायचं मला. आमचं गच्ची बांबूचं काही त्याचं हे नाही एवढं, फक्त 2-3 ठेवा फक्त ornament. ऑर्नामेंट मध्ये ठेवा बस. पण झाडं ते आंब्याचं ऊस तोडल्या होते कसंच आहे, कारण एवढे वाढायला 50 वर्ष लागतील आता तेवढं झाड वाढायला. 75 वर्षांची आहे. तेच म्हणलं तुम्हाला. जी आहे ना, माझी हो insulin. हँगिंगचे फारच मस्त आहे. त्याचं नाव आहे सोड काय त्याची पानं अवघड असतं तेव्हा. फार नाजूक आहे ते, त्याला चार ऊन फार नाजूक असतात. ऊन जमत नाही त्याला. ऊन जमत नाही, अजिबात ऊन. ते असं एवढा उष्णता सहन होत नाही त्याला. फोन घ्या तुमचं. ते भाजीपाल्याकडे बेड होते ना, हे भाजीपाल्याचे बेड सरांचे, पाटील सरांचे. आपल्याकडे तबला आहे, पेटी आहे. तबला, पेटी आणि हे काय म्हणजे टाळ वगैरे आहे. टाळ असतात ते टाळ. मॅडमचा का माझा? संगीताच आहे का तुमचं? संगीतावरती आहे. वीस बाय 20 आहे. 430-400 फूट आहे. येणार आहे का आता? वर्षातनं 2 भार येतात त्याला. कोरडवाहू येते. येते उन्हाळी येते. ते काय वरती बियाला ते आता दुसरा, हा दुसरा भार आहे. हा दुसरा भार आहे. आणि त्या जे आता लागलेत ना, त्याची फळं आहेत. तेच पासून म्हणतात बियालाच. ही जी फळं आहेत ना, ही जी फळं आहेत तुम्ही जर बघितलात ते भिजवलात तर 2 बिया येतात. कवडीच्या आकाराच्या. हो त्याला बारीक पीठ करायचं. कवडीच्या आकाराच्या 2 बिया असतात. एक पेरले की 2 झाडं येतात. अरे वा, ही छान बघण्यासाठी असतात. अरे अगदी वा. द्राक्षासारखी असतात. वाढली आणि फुलं म्हणजे इतकी असतात, एकच राहतात फुलं. आणि गजऱ्यासारखं असतं ते. आपला गजरा, शेवंतीचा गजरा माळला ना, तसं दिसतं. आता नाही, आता या सीझनला बघण्यासाठी माझी गार्डन नाही. नाही पण आहे ते
हे चाललंय जगवणं करणं म्हणजे हा, सगळ्यात मोठी जगवणं स्किल आहे. चाललंय. उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यात जो बाग टिकू शकतो ही आमच्या सावलीच आता गेली ना त्यामुळे त्यांना सावली हा लागते. त्यांना सावली लागते आणि आमच्या room ला सावली लागते. हे काय मस्त फुलं हो, आहेत. हो, फुलं, छान फुलं असतात. काल मी टाकला होता याचा. हो, बघितलं. त्याचा नॅचरल कलर केला. हो. फिश आहे. हम्म, फिश आहे. हम्म. त्यामुळे आता हे असे फुटवे आहेत खाली वैजयंतीला. वैजयंती. खाली फुटवे येतात हम्म. तर मूळ वाढलं असं हो, वाटतं कट करायचं ठीक आहे, ठीक आहे. आणि प्रत्येक हे फुटव्याला बी आहे. हे प्रत्येक फुटव्याला अशा बी आहे. हा. अशा बी आहे. माळ बनवतात ते वाळल्यानंतर. हो, हे फुल आहे. वाळल्यानंतर. हे फुल आहे मेल अँड फिमेल फ्लॉवर्स आहेत त्याच्यामध्ये. तर आता ते कोमेल आणि वरती सगळी व्हाईट आहेत. तिथे पण नवीन काय आलं तर दोन प्रकारचे फिश आहेत. हम्म. कपी आणि ब्लॅक. वा. ब्लॅकी म्हणजे थोडेसे कलर कलर माझे पण तसेच मिक्स आहेत आहेत ना दोन्ही दोन्ही mix आहेत. आणि ते एकमेकाला पूरक आहेत ते. होय, काय? ते जे मौली मासे आहेत ना ते छोट्याला खातात. वॉटर कॅबेज आहे काय? हो. मधमाशा वगैरे येतात मधमाशी पाणी ते- प्यायला. हा त्यासाठी खूप छान. माझ्याकडे काही ॲक्टिव्हिटी प्लॅन्स आहेत हम्म. त्या सुद्धा काय होतं मधमाशांना वगैरे मी असं टोपले 2-3 टोपले केले कारण मधमाशी पोळत आहेत माझ्याकडे डायरेक्ट होय ना? झाडामध्ये वेलामध्ये ह्याच्या बघा ना, किती आले बघा ना ते. भरपूर आहे. पूर्णपणे गणेश मॉस्किटो फ्री आहे माझा plan. तिथे झाडं म्हणजे हे टाकल्यामुळे जास्त मला. येस 100% खरंच. मला पण ते मी जेव्हा लिहिलं त्याच्यामध्ये लिहिलं की मला जेव्हा मी गच्चीवर बागला जॉईन झालो आणि एकच कोंडी गुलाबाची कोंडी होती माझ्याकडे. मग ते बघून मी जे सुरू केलं ना ते काम आजपर्यंत थांबलो नाही. म्हणजे एका कोंडीवरून 400 कोंड्यापर्यंत मी 800 स्क्वेअर फूट 400 कोंड्या तुमच्यासारख्या आणि एकही झाड मेलं नाही आता पण लावलेलं माझ्या हातून. माझं ते तुमच्यासारखंच वैशिष्ट्य आहे माझं की एकही झाड माझ्याकडून मेलं नाही आता पण. आणि तांबे काका पर्सनली मला कधी कधी लिहायचे हो. परवा मागच्या वर्षी ने मला लिहिलं 2 वर्षापूर्वी 2023 ला की तुम्ही बागकाम करताय सगळं मला माहिती आहे. तुमचं पुस्तक आहे मला माहिती आहे तरी पण तुम्ही भाजी आणि त्याचे औषधी गुणधर्म लोकांना हा माझं ते आमच्याकडे गोविंद आपल्या दिलीप भोपे सर म्हणून आहेत त्यांना डोंगरावरच्या भाजीपाल्याचं ज्ञान आहे. मी त्यांना किद्दा म्हणतो की तुम्ही फक्त त्या जेव्हा तुम्ही वर जातात ना डोंगरावर त्या भाजीपाल्याचे फोटो काढा म्हणजे सर्वांना कळू द्या ना की डोंगरावर कोणता भाजीपाला असतो त्याचा गुणधर्म काय कोणत्या आजारावर ते काम करतं आणि ते कधी उगवतं कधी त्याचा काळ असतो कधी कालावधी असतो हे माहित नाही ना मला आणि ते पुस्तकात ज्ञान नाही ना ते डोंगरावरचा भाजीपाला. तेच की ते असं तुमच्या सगळ्या लोकांकडे जे ज्ञान आहे ना तुम्ही लिहून काढा. आता रानभाज्या वगैरे असतात हा. ना ते जंगली जो आदिवासी लोक असतात आदिवासी लोक. त्यांना बरोबर माहिती असतं तिकडचं नाव काय आहे. बरोबर. ते त्या लेवलला जाऊन काम करायला पाहिजे. आणि शेतात सुद्धा इतक्या भाज्या येतात आपल्याला माहित नाही. ऊसामध्ये भाजी वेगळी येते तुरीमध्ये वेगळी भाजी येते. त्या लेवलला जाऊन काम करायला पाहिजे. हा माझं तेच. ते होत आणि नाही हो. आणि नाही माझं काय म्हणे तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे आता वेळ आहे तुम्ही काय करायला पाहिजे लिहून काढा. आता लिहायचं वेळ गरज नाही आजकाल व्हॉइस टाईप मोबाईलमध्ये केलं तुम्ही पटापट टाईप होतं त्याला एडिट करून आपल्या मेलवर टाकून दिलं की त्याचं मी पुस्तक तसंच लिहिलं ना. आता माझं ते छतपर बागबानीचे पुस्तक मी लिहिलं ना आधी मराठीत लिहिलं मी पण आमच्या संघाचे जे पर्यावरण गतिविधीचे प्रमुख होते ते म्हणले तुम्ही हिंदीत करा आधी त्याला कारण मला ते मन भागवतचे जास्त प्रकाशन होतं नागपूरला माझं मागच्या महिन्यात पण मला नेमकं त्या दिवशी ताप आली त्यामुळे माझं ते झालं नाही. पण आता एप्रिलमध्ये एक चान्स आहे मला परत पुस्तक प्रकाशनाचं ते पुस्तक तसंच ठेवले तर मला तुमचे असे जे अनुभव आले छतपर बागबानी करतानाचा ते सगळे त्या पुस्तका स्वरूपात मी लिहून काढले. म्हणजे काय बारीक प्रॉब्लेम येतात छतावर गच्चीवर काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे झाड कोणत्या दिशेला कोणतं झाड लावलं पाहिजे वॉटरप्रूफिंग कसं केलं पाहिजे आता जागा नाही म्हणून हा जो प्रश्न होता सगळ्यात लोकांचा तो. आणि यावर्षी 2021-22 मला उत्कृष्ट पुरस्कार मिळाला म्हणजे नागरिक म्हणून त्या गार्डनचा. म्हणजे हे सगळं आवडीमुळे झालं बरं का. आणि ते आपल्या फेसबुकच्या पेजचा आपला जो आहे गच्चीवर मातीत बाग त्याच्यातून शिकून ऐकून बघून मला ते झाडाची आवड लागली. म्हणजे माझं ते तुम्हाला सांगितलं की मी उद्देश तो काय म्हणतो प्रकृतीचं किंवा आरोग्याचं हे काय आहे गमक काय ते हे झाड ते मी सांगितलंय हा ते सांगितलंय की म्हटलं मी 50 वर्ष सायकलिंग केलं. हा कळायला लागल्यापासून इस्लामपूरमध्ये 11वी झाल्यानंतर 30 सायकल घेऊन कोल्हापूरला आलो.
40 किलोमीटर तिथून ते हा, म्हणजे ती सायकल 30. गावाला सायकलनं जात होतो आम्ही. अरे वा. आणि इथं BSc MSc लॉ गावात जाऊन LB गेले. हे सगळं मी सायकलने केलं. आणि नोकरी लागल्यानंतर 16 म्हणजे पहिली म्हणजे 16 वर्ष सायकलनं जात होतो. बापरे. विद्यार्थी स्कूटरनं जात होते, गाड्या घेऊन येत होते मी. तुम्ही सायकल. हा, सायकल. वा. आणि मग रिटायरमेंट नंतर कार घेतली. हा. मग तुमच्यासारखे लोक म्हणाले आता कशाला कार पाहिजे हा, हा. काय म्हटलं, तेव्हा मला जबाबदारी होती. जाऊ दे. माझी मुलं शिक्षण. अगदी खरं. मुलांनी जर म्हटलं असतं की बाप गाडी घेऊन फिरतोय, हा, आम्हाला काही नाही तरी करायचं. पोरं माझे इंजिनियर झाले, वेल वा. प्लेस्ड आहेत. एक वा. पुण्यात एक मुंबईला असतो. स्कॉर्पिओ तयार करण्यामध्ये माझ्या मुलाचा मेन पार्ट. क्या बात आहे. वा. 10 एक पेटंट्स आहेत त्याचे. वा, बढिया. तो पुण्याला असतो सुधीर. बघा मग तीच आपली हा, कमाई ती आमची शेवटी. कमाई आहे. अगदी खरे. प्रॉपर्टीवर काय रे. मग नंतर मग 800 तो पण मी ड्रायव्हिंग सीटवर कधी बसलो नव्हतो. मी पण नाही. मी आता 2 वर्षापूर्वी गाडी घेतली पडरा पंच. हा. आधी बुलेटवर फिरलो 25-25 वर्ष. पण जोपर्यंत आपल्याला फोटो काढायचा दोघांसोबत. तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे मला म्हणून सरांनी उद्या हजारी मोगरा म्हणतात त्याला. वास पण छान येतो बघ. पूर्वीचा माझा व्हिडिओ तुम्ही तिथं थांबा. तुम्ही या. आमचा फक्त असं येतानाच व्हिडिओ काढा सरांसोबत. याला फक्त क्लिक करा बस. स्टॉप केलं याला फक्त. अरे
तयार करतो. हा, बंद करा. मिक्सिंग करतो व्यवस्थित. ओपन जागा आहे छान. ओपन जागा म्हणजे हे सोसायटीची जागा आहे. म्हणजे सभागृह फार छान केलं ते काय बसलं महिला. हाऊसिंग सोसायटीचा मल्टीपर्पज हॉल आहे. हॉल, हा. आणि उजवीकडचा मोठा डोलेजंगा बघायला दिसतो. हा PN पाटील माजी आमदार. खास अजित पवार इथे आले होते. मी काय ते होळी खेळायला नाही. काय नसणार थँक्यू सर. थँक्यू. फोटो काढ. काय होतं ठराविक लोक येतात त्यांच्या मग तसं असतं आवडीनुसार. तसं होतं. आणि आवडी काय मस्त जंगल केलं. उडीवाल्याने जाऊ दे. जंगल बघा. व्यायामासूला किती चांगली जागा आहे हो. एकदम छान आले. काय झाले तोडलेली नाही पडली ती उमळून पडली अशी पडली. पण ते अजूनही तक धरून आहेत. बरं आहे ना. तुम्ही नाही वाटत तिथं होळीच नाही वाटत. आम्ही आलो नव्हतो त्याला आम्हाला होतं. तू का नाही तिथं फास्ट. एकदम ऊन कसं त्याला खाली असे बंद असते. ॲलोकेसी. बरोबर. काय फुलं हे आहे तुमच्याकडे. काय फुलं हे आहे. हे बाल्सम म्हणतात त्याला. हा. हे आहे हे बाल्सम. हे जे आहे हे काढविले. आता फुलं येऊन गेली. वर्षांना एकदा फुले. ट्रेलिंग जेड म्हणतात. जेड मधलंच ट्रे हँगिंग खाली होतं. खाली बघितलं. खाली होतं. हँग केलेलं. हे मस्त केलं कलेक्शन. हे आहे ते कॉपर टोन म्हणतात त्याला. हे जे आहे कॉपर टोन. त्यांना कॉपर सारखं ते येतं त्याला. कॉपर टोन कॉपर टोन. सगळे हे कोणते प्रकार आहेत. हे सगळ्यात कोणत्या प्रकार आहेत. हे सगळे सेक्युलंट्स. त्याला पीच प्राईड. हे ऑल सेक्युलंट्स. एक काडी सुद्धा लावली तरी येते याची. पण हे एवढं वाढायला वर्ष 2 कसं असते नर्सरीमध्ये
छोटस एवढंच तुम्हाला 100-150 रुपये देतो. 200 एवढं. 200 रुपये हा, 200. 200च्या खाली नाही. ते फक्त मोबाईल जरा खाली ठेवा तुम्ही. एक मिनिट. नाही नाही हे मस्त केलं बसायला दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस. माझ्यासाठी 3 बेड हा. माझ्यासाठी नाही. क्या बात आहे, वा हा, दुसऱ्या कोणासाठी नाही. वा. आनंद घ्या, आनंद घ्या. हा. स्टेडियम आहे कसं छान वाटतं बघा. सावलीमध्ये त्याला मस्त वाटतं. हा, ते सावलीमध्येच प्लॅन हा. आणि हे असं लोक काय म्हणतात एका मण्यापासून झाड नवीन तयार होतं काय. येतो म्हणत हो ते एवढं इझी पडला. आणि ते चावलं. मग त्याला एवढं व्हायला किती वर्ष हा, लागणार. मग वर्ष हा, मग होत नाही ना. मग आम्ही काय करतो, हा ऑरेंज आहे, तो पर्पल आहे, त्याला मोझाईक प्लांट मोझाईक प्लॅन माहिती आहे हो, ना? माहिती आहे. हे लोटस, ती वॉटली ॲडेनियम. ते ॲडेनियमची शेंगा बघितल्या आले ते घरात. 50-100 रुपये देत आपोआप तयार. हो फुलासारखं असतं. क्या बात. गुगलवरती बघा, मी तुम्हाला टाकेन. त्याचं नाव आहे स्टार सान्सिव्हेरिया. हे कुठं बघायला मिळणार नाही. कॉपर टच आहे त्याला, कॉपर. आणि हात लावून बघा किती त्याच्याकडे हार्ड आहे बापरे. आणि ह्याला फुलं इतकी छान येतात. गेल्या वर्षी फोटो काढले, व्हिडिओ पण काढले, सुंदर असतं. ब्ल्यू चॉक, ब्ल्यू स्टिक असं माहिती आहे ना? अरे बघा. हे पण वेगळं आहे. हे पण सेक्युलंट वेगळं आहे. छान. हे माझे ऑलिव्ह जेड आता काढलं. त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये एवढी कलाकारी करता येते. तारेच्या सहाय्याने, तांब्याची तार असते ना. चेहऱ्यावर पाहिजे, इको घ्यायला पाहिजे. ते व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कसं आहे, दोन्ही साईडला व्हिडिओ गार्डन आणि व्हिडिओ